हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। ज्ञानेश्वरीची उपासना आपण चालू आहे। हा त्याला अभ्यास वर्ग किंवा त्याला प्रवचन असं न म्हणता उपासनेचा एक प्रकार आहे। आणि उपासना असा आहे की ती त्याचं जी उपास्य देवता आहेत त्या देवतेची ती उपासना करायची असते। आज आपल्या समोर ज्ञानेश्वरी ही उपास्य देवता आहे। त्या उपास्य देवतेची आपण गेले काही दिवस आपण पूजा करतोय, उपासना करायला लागलेला आहे। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं 3ऱ्या नंबरच्या श्लोकाचा विचार आपण चौथ्या श्लोकाचा विचार आपण करायला लागलोय। मया ततविदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना मस्तानि सर्वभूतानि नचहं तेषवस्थितः। हे सर्व जगत अव्यक्त स्वरूप माझ्याकडून व्यापलेलं आहे। मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना, मी अव्यक्त रूप आहे। मस्तानी सर्वभूतानी, सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत। नचाहम तेषवस्थिता, पण मी त्यांच्यामध्ये स्थित नाही। असं उलटसुलट विधान भगवंत करतात, पण ती उलटसुलट विधानं नाही। आपल्याला लक्षात यायला लागेल हळूहळू आपण ज्ञानेश्वर माऊलींचा संवाद जो आहे त्याने आपल्याशी केलेला तो जर संवाद आपण पाहत गेलो तर आपल्याला निश्चित लक्षात येईल। आज विजयादशमी आहे, दसरा, सीमोल्लंघन आहे। सीमांचं उल्लंघन या प्रत्येक विश्वातील प्रत्येक पदार्थाला, प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, जीवाला सीमा आहेत। आणि सीमा ओलांडून जाणं म्हणजेच भगवत स्वरूपामध्ये प्रवेश करणं आहे। म्हणून सीमेचं उल्लंघन करावं आणि आत्मस्वरूपी सोन्याची लूट करावी, आत्मसुखाची लूट करावी, असा एक विचार परमपूज्य डॉक्टर काकांनी काही वर्षापूर्वी असा विजयादशमीवरती त्यांचं प्रवचन होतं आणि त्यावरती मांडलेला होता। फार सुंदर विचार आहे तो। सीमेचं उल्लंघन करायचं म्हणजे मी सीमेनं म्हणजे परिच्छिन्न झालेला आहे। देशाची सीमा आहे, मला वस्तूची सीमा आहे, काळाची सीमा आहे, पण मला काळातीत व्हायचं आहे, देशातीत व्हायचं आहे, वस्तूतीत व्हायचं आहे। वस्तूतीत व्हायसाठी वस्तूवरली आसक्ती काढायला पाहिजे, देशातीत होण्यासाठी घरावरली आसक्ती काढायला पाहिजे, आपल्या कुटुंबावरली आसक्ती काढली पाहिजे। आणि काळातीत होण्यासाठी आपण काळाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचा विचार आणि चिंतन सोडून द्यावे लागतील तर आपण काळातीत होतो। आपण कुठल्या तरी काळात राहतो, त्यामुळं त्या काळाचं उल्लंघन आपल्याला करता येत नाही। अथर्व शीर्षामध्ये वर्णन केले ना, त्वम काला त्वम गुणत्रयातीतः त्वम अवस्थात्रयातीतः त्वम कालत्रयातीतः त्वम देहत्रयातीतः। 3 देहांचं उल्लंघन करायचं, 3 काळांचं उल्लंघन करायचं, 3 अवस्थांचं उल्लंघन करायचं आणि 3 गुणांचं उल्लंघन करायचं। उल्लंघन याला ही सीमा आहे, काळ ही सीमा आहे, देह ही सीमा आहे। आणि जोपर्यंत मी सीमेत राहतो ना त्यावेळी मी सीमित होतो। फार महत्त्वाची गोष्ट आहे, मी अकुंचित होतो, संकुचित होतो। आणि जर आपल्याला ही सीमा ओलांडायची असेल तर तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे, काय संकोचुनी झालाशी लहान घेही आपोषण ब्रह्मांडाचे,
अरे वस्तू, देशात आणि काळामध्ये तू स्वतःला बंदिस्त करून ठेवलंस, संसाराच्या तुरुंगामध्ये स्वतःला अडकवून घेतलंस. संसार कधी कुणाला अडकवून ठेवत नाही बरं काय. संसार संसारासारखाच आहे तो कुणाला अडकवूनही ठेवत नाही आणि कुणाला बंधनमुक्त पण करत नाही. बंधनमुक्त व्हायचं आणि बंधनात पडायचं हे दोन्ही क्रिया जीव करत असतो. जीवाला संसार तुरुंग वाटतो. खरं बघायला गेलं तर संसार तुरुंग नाही. पण ह्या तुरुंगातून जर सुटका करायची असेल तर या सीमेचं उल्लंघन करावं लागेल. काळाच्या उल्लंघनाच्या पलीकडे जावं लागेल. मी माझ्या कुटुंबाच्याच विचारामध्ये आहे. त्या कुटुंबाच्या विचारातून बाहेर पडून विश्वाचा विचार सुरू झाला पाहिजे. आणि जेव्हा विचाराचंही उल्लंघन होईल त्यावेळी विचारांचा अंत होऊन त्या एकांताचा लाभ मला त्या आत्मसुखाच्या प्राप्तीमध्ये होऊ शकतो. म्हणून मला आत्मसुखाचं सोनं लुटायचं आहे. सीमेचं उल्लंघन करून सोनं लुटणं आहे ना, तर हे सोनं कोणतं असेल तर हे व्यावहारिक सोन्यामध्ये नाही, हे सोनं मला गुंतवून टाकतं. पण आत्मसुख नावाचं जे सोनं आहे ते मला बंधनमुक्त करणार आहे. मी जेव्हा सीमेतून पाय बाहेर ठेवतो ना त्याचवेळी बंधनातून सगळ्या रिकामा झालेला असतो. मी जोपर्यंत सीमेमध्ये आहे, सीमेमध्ये म्हणजे परिच्छिन्न आहे, तोपर्यंत मला पलीकडं, प्रकृतीच्या पलीकडं असलेलं आत्मसुख जे आहे, आत्मानंद जो आहे, त्या आत्मानंदाची प्राप्ती कधी होणार नाही. म्हणून कधीही लोकांचा, जगांचा, पदार्थाचा विचार सोडून द्यावा लागतो. ते त्याचा वापर चालू असतो ना तेवढ्यापुरतं त्याचा वापर करणं. त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करत बसलो आपण तर ते आपल्याला गुंतवून ठेवतं. सगळा संसार आपल्याला विचारानंच गुंतवून ठेवतो. खरं बघायला गेलं तर माझं घर काय बांधून घालते काय मला सांगा. मी बाहेर गेलो तर ते काय मला म्हणत नाही जा दार बंद कर आणि बाहेर जा, काय म्हणत नाही. मी जेव्हा येतो तेव्हा आला म्हणून आल्याबद्दलही त्याची काही प्रतिक्रिया नसते. आपण वेगळीच म्हणतोय संसार बांधून ठेवतोय, मला संसार बांधून ठेवतोय, संसारातले पदार्थ मला बांधून ठेवतात. त्यामुळे व्यक्ती, वस्तू आणि काळाच्या पलीकडे जाणं ह्याला खरं सीमोल्लंघन म्हणतात. आणि आत्मसुखाचं जे सोनं आहे ते सोनं लुटणं खरं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आत्मसुखाचं सोनं लुटण्यासाठी आता ज्या सोन्यात माझा जीव जो जडलेला आहे, कसल्या सोन्यात, अलंकारामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, संपत्तीमध्ये, कीर्तीमध्ये, धनामध्ये माझा जीव अडकून पडलेला आहे. आणि जोपर्यंत ही कुडीतून त्या बाहेर पडत नाही जीव, तोपर्यंत मुक्तीचा अनुभवच आपल्याला येत नाही. त्यामुळं हृदयग्रंथी जे आहे त्या हृदयग्रंथीचं भिंदती, हृदयग्रंथी असा शब्दप्रयोग श्रुती वापरते. हृदयग्रंथीचाच भेद व्हावा लागतो आणि त्या भेद झाला की आपण सीमेच्या पलीकडे जातो. म्हणून आपण काय करायला पाहिजे, यातून बाहेर पडण्यासाठी, बाहेर का पडायचं, इथं सुख नाही म्हणून बाहेर पडायचं म्हणजे काय, आत्महत्या करायची काय नाही, आपलं सगळं घरदार टाकून सोडून जायचं आहे काय नाही, पण विचारानं आपण त्यातून आपला अलगद बाहेर पडणं. माऊलींची पुढे उभी आहे ती पाहणार आहोत आपण. झडझोडूनी वहिला निघ म्हणतात. अलगद बाहेर पड. कुणाला सांगत बसू नकोस तू काय काय परमार्थाच्या साधना करतोस, तू किती अभ्यास करतोस सांगू नकोस. सांगितल्यामुळं रिकामं होते भांड. परत त्याचं चिंतन कर, त्याचं मंथन कर आणि हे मंथन आतल्या आत करायचं आहे. म्हणजे सांगायची काही गरजच नाही, अलगद बाहेर पडणं फार गरजेचं आहे. आणि मी बाहेर पडलोय असं केव्हा वाटणार माहिती आहे, ज्यावेळी माझ्याकडून एखादी वस्तू हरवते, माझे जे नातलग आहे ते मला सोडून कुठेतरी दूरवर जातात, ज्यांच्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या किंवा काहीतरी आपण केलेलं असतं आणि त्याला मदत केलेली असते, अशी लोक माझ्या विरोधात जातात. त्यावेळी तरी समजायला पाहिजे आपण यांच्या विचारातून बाहेर पडलं पाहिजे. कारण ही गोष्ट आपल्याला प्रत्येकाच्या अनुभवात येणारी गोष्ट आहे. कुठलीही वस्तू, व्यक्ती, जगातला कुठलाही पदार्थ माझ्या अंतिम सुखाचा विचार करत नाही, कारण त्यांना काही त्यांची बंधनं आहे. प्रत्येकाला त्याचं बंधन आहे. उदाहरणार्थ आपण घेऊया, घराला, माझं घर जे आहे ते घरच स्वतःच बंधनात आहे. म्हणजे काय करतं, मी समजा कोल्हापूर सोडून जर मुंबईमध्ये गेलो, परदेशात गेलो तर माझ्याबरोबर ते येत नाही. त्याला मर्यादा आहे, कारण ते माझ्यावर प्रेम करायचं त्याला काही संबंधच नाही, त्याला भावना नाही. अशा भावना नसलेल्या नातलगांच्यावर सुद्धा आपण प्रेम करतो ना. हे का सोडत नाही आपण, त्याला प्रेम म्हणतो. वास्तविक तो मोह आणि आसक्ती असते. पण यातून जेव्हा आपण बाहेर पडतो, माझ्याकडं काय नाही असं जे काय म्हणतो, तो फार विचित्र गोष्ट आहे.
कारण माझ्याकडे येताना सुद्धा माझ्याकडे काय आणलं नव्हतं आपण. हे माझ्याकडून सोडून मला गेले, ते माझं त्यांनी लुबाडलं. काही नाही, कुछ खोना नाही कुछ पाना नाही. ही जीवनाची एक वेगवेगळी प्रकारची व्यवस्था आपण पाहिली पाहिजे. म्हणजे या सगळ्यांना काय करू शकतो आपण, यांना पार करून जाऊ शकतो. हे पार करणं फार महत्त्वाचं आहे. आणि पार करून जाणं म्हणजे दुसऱ्या प्रांतामध्ये पाय ठेवणं आहे, जिथं संत राहतात, जिथं तत्वज्ञान राहतं, जिथं भगवंत आहे. भगवंत, संत सगळे आणि ज्ञान सगळे एकत्र राहतात. आम्ही याचमध्ये नामरूपामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेला आहे. आणि तिकडं सदसिद्ध आनंद रूपाची एक वेगळीच सत्ता आहे. त्या सत्तेच्या प्रांतात आपल्याला हा प्रांत उल्लंघन करून जायला पाहिजे. म्हणजे आजच्या उल्लंघनाचा विचार असाच करावा. मी विचारानं हे उल्लंघन करायचं आहे, आणि विचारानंही नंतर पाठीमागं लागायचं, नंतर विचारांचं उल्लंघन करायचं आहे. आणि त्या विचारांच्या उल्लंघनानंतर जो शांत निवांत ठिकाण जे शिल्लक आपल्याला राहतं आपल्याजवळच, बरं काय, आपल्या ठिकाणीच ते असतं. त्या ठिकाणी कुठं गेलो नाही, कुठं आलो नाही, काही कुणाला दिलं नाही, कुणाकडून काही घेतलं नाही, अशीच व्यवस्था आहे. फक्त निवांतपणा भोगण्यासाठी आपण आपल्यातच जावं, आपण आपल्यातच डोकावून पाहावं, म्हणजे तो निवांतपणा आपल्याला सापडायला लागेल. म्हणून उल्लंघन करणे या शब्दाचा अर्थ आहे, या प्रकृतीनं आपल्याला जे जे म्हणून काहीतरी दिलंय वापरायला, त्याचा वापर कशासाठी करायचा, तर आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी त्या प्रकृतीतल्या सगळ्या पदार्थांना, त्या सगळ्या वस्तूंना आणि त्या काळाला आपण वापरायचा. प्रकृतीनं आपल्याला काळ दिला आहे, पण त्या काळाचा वापर काहीतरी केला पाहिजे ना. व्यर्थ वाया जो बडबड हरिविन झालेला आहे. काय म्हटलेलं आहे, रिकामा अर्धघडी राहू नको. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, अर्ध घडी सुद्धा रिकामा राहू नकोस. मग रिकामा राहू नकोस म्हणजे काय, स्वतःला गुंतून ठेव, भगवंताशी गुंतवून ठेव, तुझ्याशी गुंतून राहा. तू तुझ्याजवळ राहा, दुसऱ्याकडे जाऊ नकोस. दुसऱ्याकडे जाणं म्हणजे दुसऱ्याचा विचार करणं. मी जेव्हा शेतामध्ये जातो ते शेताचा विचार मला घरामध्ये येतो, त्यावेळी मी शेतामध्येच गेलेलो असतो. आणि भगवंत सांगतात, शेतामध्ये जायला लागत नाही विचारानं, शेताला कामाला जावं लागेल, शेताची मशागत करायला जावं लागेल, पण शेताचा विचार करायला शेतात जावं लागत नाही. शेताचा विचार सोडायला सुद्धा घरात बसावं लागत नाही. मी जिथं आहे तिथंच ते विचार टाकू शकतो, आणि त्या विचारांचंही उल्लंघन मी करू शकतो. विचारानं विचाराला संपवत जायचं, आणि आपण निर्विशेष व्हायचं. आता विशेष घेऊन कोणतरी बॉम्ब फिरतोय, मी आजोबा आहे, मी अमुक आहे, मी वडील आहे, मी अमक्या एका माणूसा वडील आहे, मी अमक्यांचा शिष्य आहे. आता अशांचे असं मोठ्या सद्गुरू फारच मोठे असतात, जय जय व शुद्ध उदारी प्रसिद्ध म्हटलेलं आहे. त्यांच्याच नावाचा वापर करून मी त्यांचा मोठेपणा, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, असा जय म्हणण्यामुळं काय तुकोबांचं तत्वज्ञान माझ्यात येणार आहे? नाही. तर त्यासाठी विचार करणं फार गरजेचं आहे, की या मोठ्यांच्या गोष्टीमुळं माझ्यातलं छोटंपण मला संपवायचं आहे, आणि छोटंपणाचं उल्लंघन करून त्या मोठ्यामध्ये जायचं आहे, जिथं संत राहतात. जिथं संत राहतात म्हणजे प्रेमाचा काय म्हटलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. संत 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 ज्या ठिकाणी राहतात तो प्रेमाचा प्रांत आहे. त्या प्रेमाच्या प्रांतामध्ये उल्लंघन करून आपल्याला जायचं आहे. आज विजयादशमीने सीमोल्लंघन असल्यामुळं त्या दृष्टीने थोडासा एक 5 मिनिटाचा विचार, 5-10 मिनिटाचा आपण केलेला आहे. आपणही याच्यावर चिंतन करायचं आहे. आपल्या मूळ विषयाकडे आपल्याला जाण्यापूर्वीच हे थोडंसं चिंतन होतं. काल भगवंतच बोलतात, मी या सगळ्या भूतमात्रामध्ये स्थित आहे, पण ते माझ्यामध्ये नाहीत. पण भगवंतामध्ये जायला ज्ञानच प्राप्त करून घ्यायला लागतं. भगवंत राहतात काय बघा संसारामध्ये, म्हणजे ते म्हणतात मी आहे, पण त्या संसाराला मी आत घेत नाही. तसं आपणही राहावं संसारामध्ये, पण संसाराला आपल्यामध्ये घेऊन. फार महत्वाचा मुद्दा आहे. संसाराच्या ठिकाणी असला तर तुम्हाला त्रास देत नाही, पण संसार जेव्हा चित्तात येऊन बसतो त्यावेळी मळमळायला लागतं, त्यावेळी टोचायला सुरुवात होते. आणि मळमळणं, टोचणं याचा अर्थ क्रोध, आसक्ती, मोह, काम, क्रोध, लोभ प्रकट होणं, ही मळमळ आहे बाहेर पडते. काम क्रोधाच्या द्वारे ही मळमळ बाहेर पडते, अस्वस्थितीच्या द्वारे ही मळमळ बाहेर पडत असते. त्यामुळं मला आधार जर पाहायचा असेल तर तोच आधार असला पाहिजे. त्यामुळं संसारामध्ये राहायला बंधन नाही आहे, पण संसार आपल्यामध्ये ठेवायला मात्र संत हरकत घेतात. आणि खरा अडचण तीच आहे.
संसारात राहायला फार चालतं. भगवंत म्हणतात मीच जगामध्ये आहे पण जग माझ्यामध्ये नाही. हे तत्वज्ञान आपण कधीतरी आठवणीत घेतलं पाहिजे, फार महत्वाचं आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, पाण्यात नाव चालते पण नावेत पाणी येऊन चालत नाही. नाव पाण्याशिवाय चालतच नाही. तसा जीव विषयाशिवाय टिकूच शकत नाही, देहाच्या द्वारे टिकू शकत नाही. काय म्हणतोय आपण, ज्यावेळी देहाच्या आधारानं तो जगत असतो त्यावेळी त्याला विषयांचा आधार घ्यावाच लागतो. पण विषयाबद्दलचा आधार घेणं, विषयांचं सेवन करणं हे अदृष्टच आहे ना. संसारातली एक घडामोड आहे ती विषयांचं सेवन करणं. पण विषयासक्ती ही पुरुषापराध मानलेला आहे शास्त्रानं. म्हणजे काय करायला पाहिजे, आपण विषयांचं सेवन केलं पाहिजे पण विषयांचं चिंतन केलं नको पाहिजे. ध्यायतो विषय न पुसा संगेच ते शिवपूजा येते. मग संघात संजायते काम, सगळे शब्द सुरू होतात. विषयाच्या चिंतनामुळेच कामाला सुरुवात, कामातून क्रोध आणि क्रोधात भोवती समूह, समूहात स्मृती विभ्रम. स्मृतीचा नाश झालाय म्हणजे मीच मला आठवत नाही, हा स्मृतीचाच नाश आहे ना. मी आहे हे मी विसरूनच गेलो आणि मी आहे म्हणजे माझं स्वरूप अहम ब्रह्मास्मी हे विसरून गेलो. आणि अहम देहस्मी शब्द वापरायला लागलो आपण, ते म्हणतही नाही पण कृती मात्र तशीच आहे, मी देह आहे अशी कृती साहजिकपणाने आपल्याकडे चालू असते. मग मुद्दा म्हणून मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणून उपयोग काय नुसता आहे काय? काय मी देह आहे, मी देह आहे असं म्हटलं होतं मी, तरी पण देहासक्ती माझ्याकडे आहेच ना. मग मी ब्रह्म आहे असं न म्हणता मी ब्रह्म असणे, या स्वरूपानं ब्रह्म असणं, याला कुठेतरी सहज अवस्था यायला पाहिजे ना. यासाठी इथं भगवंत म्हणतात मी संसारामध्ये आहे पण संसार माझ्यामध्ये नाही. म्हणून आपणही संसारामध्ये राहावं पण संसार आपल्यामध्ये राहता कामा नये. गुंतोनी गुंत्यात साऱ्या, काय रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. सुरेश भटांची फार सुंदर काव्य आहे. गुंतोनी गुंत्यात साऱ्या, आहेच गुंता हा. मुलाबाळांना काय टाकता येते काय नातवंड आजा आजा म्हणतात, मला म्हणायचं नाही बरं काय आजा, मला ती उपाधी घ्यायची नाही. मी कुणाचा आजा नाही, मी कुणाचा बाप नाही, मी कुणाची आई नाही. हे कसं म्हणायचं, हेकांड वैरागी काय काय म्हटलेलं आहे तो समर्थ म्हणतात त्याला. उगाच त्रस्त झालेल्या स्थितीतून बाहेर पडणारी ही काय आहे मळमळ. मगाशी आपण म्हटलं होतो ह्याला का वैरागी म्हणतात काय नाही. पण गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. पाय म्हणजे चित्त माझं मोकळं, शब्द फार महत्वाचा आहे. पाय मोकळा म्हणजे चित्त मी त्यात घालणार नाही. भगवंतांनी जे सांगितलंय, भगवंत म्हणतात काय मस्तानी सर्व भूतानी, पण तरी पुढे म्हणतात नच अहम तेष्वस्थिता. तसं रामकृष्ण परमहंसांचा एक दृष्टांत जो मगाशी आपण पाहिला, जरासं चिंतन करून पाहिलं की लक्षात येतं की सगळ्या गोष्टी जे येतात त्या येण्याला कारण मी. नाव जे आहे ती पाण्यात चालते, नाव पाण्यात चालते, पण पाणी जे आहे संसार रूपी पाणी जे आहे ते पाणी माझ्या नावेत म्हणजे माझ्या अंतःकरणात, माझ्या चित्तात. नाव म्हणजे चित्त. मी आता बाहेर प्रवास करतो पण हे चित्त कसं पाहिजे, जर सुलभ पद्धतीनं मला प्रवास जर करायचा असेल तर मला काय करावं लागेल, कटाक्षानं सांभाळावं लागेल की बाहेरील पाणी माझ्या नावेत येता कामा नये. म्हणून नाव पाण्यात चालते पण नावेत पाणी आलं की नाव बुडते. आम्ही बुडलेलोच आहोत त्यामुळं. म्हणून मूढ, अज्ञानी, मूर्खपणा, असमंजसपणा, अविवेकी, मोहग्रस्त गोष्ट ही ज्या सगळ्या माझ्याकडे आल्या, हे बुडणंच आहे माझं रोजचं. मी रोज डुबक्या देतो त्या संसारामध्ये. का संसारामधले त्या नावेची का डागडुजी व्यवस्थित करत नाही आपण? चित्ताचं जे करायचं आहे नियमन, मनाचं नियमन करायचं आहे. मनाचं नियमन करण्यासाठी 205 श्लोक समर्थांनी वापरलेला आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीहरी तुला प्राप्त व्हायचं असेल तर तुला भक्तीचा पंथानं जा ना. जडजडून वैला नाही ग भक्तीची या वाटेला, असं माऊली बोलतात. आता ही भक्ती सहजपणाने सुलभपणाने आपल्याला उपलब्ध असताना त्या चित्ताची डागडुजी, मनाचं नियमन मी का करत नाही सांगा बघू. माझ्या मनामध्ये नको ते विचार येतात, म्हणजे होलं आहेत, छिद्र आहेत माझ्या नावेला.
ही चित्त नावाची नाव आहे ना, त्या चित्त नावाच्या नावेला छिद्र आहेत. आणि छिद्र असून सुद्धा मी बाहेर प्रवासाला जातो काय, आणि त्याला म्हणतो मी निवांत प्रवास करायला. कसं काय चाललंय भाऊसाहेब? एकदम मस्त चाललंय बघा. मुलं बाळ जितक्या तिथं आहेत, त्या मुलांची लग्न झालेली आहेत, आता मी रिकामा झालेलो आहे, आता माझं सगळं आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, मग तरी पण झोप लागत नाही, रडतोसच ना परत, कारण छिद्र आहेत. त्या छिद्रातून पाणी आत येतं, आणि ते पाणी आहे संसाराचं, पाणी आसक्तीचं, मोहाचं आतमध्ये येतं. धन आत घुसतं त्या चित्तामध्ये, छिद्राच्या द्वारे संपत्ती आत घुसते, कीर्तीला तडा जाईल म्हणून भीती वाढते, त्यासाठी अहंकार पोषित बसतोस, प्रतिमा जपतोस, प्रतिमा डळमळायला लागली की अस्वस्थ होतोस. प्रतिमा निर्माणच का केलीस? मुळात प्रतिमा आणि प्रतिबिंब हेच तुझ्या मूळ बंधनाला कारणीभूत आहे. एक मूळची प्रतिमा प्रतिबिंब जीव नावाचं प्रतिबिंब घेऊन जपतोसच. आता नवीन नवीन आणि समाजातल्या कसल्या प्रतिमा तयार करायला लागलास? मी अमुक आहे, मी तमुक आहे. त्यातून बाहेर पडणं, आणि यातून बाहेर पडणं म्हणजे नावेत पाणी न येऊ देणं. का शत जर्जर नावे रिगुनी केवी निवांत व्हावे. माऊलींची ओळीच आहे पुढं आता आपण बघणार आहोत. 9व्या अध्याय म्हणजे सगळे तत्वज्ञानाचा साठा तिथं आहे. शत जर्जर नावे, जर्जर झालेली नाव चित्ताची माझ्या, शत शेकडो होल आहेत त्याला. शत जर्जर नावे रिगोनी केवी निवांत व्हावे. पाण्यातून जाताना कसा निवांतपणा प्रवास करणार आहेस? त्यासाठी तुझी नावाची डागडुजी अगोदर कर, तुझं चित्त शुद्ध कर, तुझं चित्त स्थिर कर, बळकट कर नाव ती, आणि मग बाहेर पड. ते संसार रूपी पाणी थोडं सुद्धा घुसणार नाही, कारण छिद्रच बुजलेली आहेत सगळी, आणि छिद्रच नसतील तर पाणी आत येईल कुठलं? म्हणून संसारात राहावं, पण संसार आपल्यामध्ये नको. माऊली भगवंत म्हणतात मी संसारामध्ये आहे, मी जगामध्ये फिरतो, त्याला कारणही आहे, जग चालणार नाही. मी म्हटलो की मी सगळं उद्ध्वस्त करतो माझं घर वगैरे, अरे पण त्याच्या पुढच्या पिढ्या चालणार आहेत ना, तू मोडून काय करतोस? ते चालू दे ना, तुला गुंतायचं नाही, तुला चालवायचं आहे, वारसा पुढे चालवायचा आहे. त्यामुळे तुला मुलाला जन्म द्यावा लागेल, सगळंच काहीतरी काहीतरी करावं लागेल, करावं लागते ना, पण आतमध्ये येता कामा नये. भगवंत म्हणतात की सगळा संसार जो आहे तो कसा आहे? जड आहे, मी त्यात जाणारच नाही. तर सृष्टीचं चाललं असते का सृष्टी? तसं मी जर टाकायला लागलो आणि मला वैराग्य आले म्हणून घर सोडायला लागलो, असं सगळ्यांनी संन्यास घेऊन जर बाहेर पडायला लागले, तर सृष्टीचं राटगडगं चालायचं कशावरती? संन्यास घेणं एक प्रकारचं संसाराला घाबरणंच आहे ना. म्हणून मोठ्या मोठ्या संतांनी, बरेचसे प्रसिद्ध संत आहेत, त्यांनी संसार सोडला नाही, प्रपंच सोडला नाही. का? लढलेत ते, लढून जिंकला त्याला. काही वेळा दुर्लक्ष करून न लढता जिंकला. तह करायचे, हे तह करणं फार गरजेचं असतं. म्हणून संसारामध्ये राहिला, आतमध्ये राहिला, संसार आतमध्ये घुसला तर बिघडून जाते ना सगळं. संसारामध्ये राहावं, पण संसाराला आतमध्ये येऊ देऊ नये, अशी बळकट अंतःकरणाची कुंपण जे आहे, अंतःकरणाची शेवटचं जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड करून घेतलं पाहिजे, बळकट करून घेतलं पाहिजे. ही विचाररूपी काम क्रोधरूपी जनावर माझ्या आतमध्ये अंगणात घुसता कामा नये. हे माझं अंगण आहे, तिथं माझंच राज्य चालतं, मी एकटा आहे त्या ठिकाणी, मी माझ्या भगवंता स्वरूप होऊन राहिलेलो आहे, मी आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. म्हणून त्याच मी माझ्या त्या अंगणामध्ये माझा निवांतपणा भोगत असताना ही कंपाऊंड जर कमकुवत जर झालं तर या कुंपणातून बाहेरची जनावरं आतमध्ये घुसू शकतात, आणि माझं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य टिकू शकत नाही. मी निवांतता शोधतो, तो निवांतता असा शोधता आला पाहिजे. तर संसाराचे विचार चित्तामध्ये घुसता कामा नये. संसारामध्ये राहून हे गोष्टी कराव्या लागतात. अवघड आहे बरं काय गृहस्थाश्रम. अवघड जरी असला तरी तो यशस्वी करून देणारे सद्गुरू संत आपल्या समोर त्यांची उदाहरणं आहेत, तेच आपले आयडॉल आहेत. या विचार तरी करायला पाहिजे ना. माझे आयडॉल नको ते होता कामा नये, जपलं पाहिजे मी स्वतःला. समाजामध्ये काहीतरी आकर्षित करणारी एखादी व्यक्ती असते, त्याच्या मागून समाज नुसता भरकटत परकटत ओढत 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 जात असतो. खरे आयडॉल कोण असतील तर तुकोबा, ज्ञानेश्वर माऊली, सद्गुरू आपले, हे आपल्यासाठी आदर्श आहेत.
या आदर्शाचाच विचार करावा, त्यांना दीपस्तंभ समजून त्याचा मागोवा घेत आपली एक पाऊल वाट निवडावी आणि त्या पाऊल वाटेनं निवांतपणाने प्रवास करावा. या प्रवासामध्ये कुणालाही बरोबर घेऊ नये. हा प्रवास अंतरंगातला आहे. यासाठी कुणालाही बरोबर घ्यायचं नाही. नाही माझी बायको, नाही माझा नवरा, नाही माझी मुलं त्याच्याबरोबर. कारण मी तिथं एकटा आहे. ही नाव जे आहे चित्ताची, त्यामध्ये मी संसार येऊ देणार नाही. भगवंतानी मला ते शिकवलेलं आहे, संतांनी मला ते शिकवलेलं आहे. आणि त्याचाच विचार आता विस्तारानं आपण बघत बघत थोडे निघालेलो आहोत की माझी या विस्तारलेपणाची नावे हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. हा थोडासा ब्रह्मवाद किंवा काय आपण त्याला कालच्या चिंतनामध्ये म्हटलं की वर्णन करताना म्हणलेलं आहे की जगताच्या आरंभी परमात्मा हे सांगण्यासाठी परिणामवादाचं उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे. दुधाचं दही होणे हा परिणामवाद आहे, रूपांतरित होणं आहे. त्या परमात्मा मात्र या जगापेक्षा विपरीत स्वभावाचा आहे. अशा विपरीत परिणामाला परमात्मा कसा पावला यासाठी तो दृष्टांत दिलेला आहे. पण हा दृष्टांत कसा आहे, यामध्ये दूध दही दृष्टांतानं आधी सांगितलेला, आधी म्हणजे सुरुवात सांगितली, पण मध्य आणि अंत कुठं सांगितलेला आहे नाही. म्हणून मध्य आणि अंत सांगताना माऊलीने पुढचा दृष्टांत वापरलेला आहे. कारण जगताच्या आरंभी परमात्मा आहे, बरोबर आहे, पण जगताच्या मध्यभागी सुद्धा परमात्मा आहे आणि जगाच्या अंती सुद्धा परमात्मा आहे. म्हणजे जगाच्या उत्पत्तीपूर्वी सुद्धा परमात्मा आहे. जगाच्या स्थितीमध्ये सुद्धा परमात्मा असतो, नाही तर जग टिकणार नाही. जगाच्या उत्पत्तीपूर्वी परमात्मा आहे म्हणून जग जन्माला येतो, म्हणून विश्वाची निर्मितीने प्रकृती जन्माला येते. जगाच्या पूर्वी देव आहे म्हणून, मुलांच्या पूर्वी आई बाबा असतात म्हणून मुलांना जन्म देऊ शकतात. हा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं काय. म्हणून उत्पत्तीपूर्वी परमात्मा आहे म्हणून दूध आहे आणि त्या दुधाचं दही झालेलं आहे. हा परिणामवाद आहे किंवा आधी जो आरंभ सांगितलेला आहे तो या ठिकाणी माऊली सांगतात. आणि जग चालू असताना स्थिती उत्पत्तीनंतर स्थिती येते. ते स्थिती सांभाळण्यासाठी सुद्धा भगवंतच थांबावे लागतात. भगवंताच्या परमात्म्याच्या सत्तेनं जग सत्तावान होतं, स्फूर्तिरूप होतं, त्याला प्रेरणा मिळते ती भगवंताची. माझं हलणं डुलणं चालणं बोलणं विचार करणं हे भगवंताच्या सत्तेवर चालतं. सृष्टीत चाललेल्या घडामोडी सगळे ऋतू सगळं काही चालतं हे सगळं भगवंताच्या प्रेरणेनं ही स्थिती सांभाळण्याचं काम भगवंत करतात. आणि तिसरा त्याचा अंत सुद्धा आहे, कारण ते जन्माला आलेली गोष्ट आहे. तो योग्य वेळी त्याचा नाश करणं हे भगवंताचं कार्य आहे. नाश करणारा नाशानंतर सुद्धा शिल्लक राहतो, नाश करणारा नाशानंतर सुद्धा शिल्लक राहतो. त्यामुळे उत्पत्तीपूर्वी, उत्पत्ती नंतर स्थितीमध्ये आणि स्थितीनंतर नाशामध्ये, नाशानंतर सुद्धा भगवंत आहेत. आणि हे सांगण्यासाठी माऊलींनी पुढचा अत्यंत सुंदर दृष्टांत 2 दिलेले आहेत. त्या 2 दृष्टांताच्या द्वारे आपण त्यांचा मध्य आणि त्याचा अंत स्थितीमध्ये परमात्मा कसा स्थित आहे सृष्टीमध्ये विश्वामध्ये त्याचं वर्णन करतात. का बीजची झाले तरु अथवा भांगारची अलंकरू. बीज म्हणजे बी आणि तरु म्हणजे झाड. बीजेपासून बियापासून झाड तयार होतं. अथवा किंवा भांगार म्हणजे दागिने अलंकार. भांगाराचे अलंकारू, भांगाराची काय म्हटलेलं आहे, भांगाराची अलंकारू म्हणजे सोनेच अलंकार होतं, भांगाराची अलंकारू. त्याप्रमाणे माझा एक तैसा म्हणजे एकाचा विस्तारू ते हे जग. त्याप्रमाणे माझा एकाचा विस्तार म्हणजे शास्त्रद्वारा ऐकलेले स्वर्गादी आणि प्रत्यक्ष अनुभवात असलेलं हे जगत आहे, जे मला रोज अनुभवाला येतं. ते जसं बीजापासून झाड निर्माण होतं तसा माझा विस्तार आहे, ते हे जग आहे. जसं सोन्यापासून अलंकार बनतात तसं हे जग आहे. 2 दृष्टांत माऊलीने दिलेत, उगीच द्यायचे म्हणून दिलेले नाहीत बरं का. म्हणजे बीजच वृक्ष आणि सोनेच अलंकार होतं. आणि माझ्या एकट्या वाचून सर्व जगाचा, माझ्या एकट्यापासूनच सर्व जगाचा विस्तार होतो असं माऊली सांगतात. म्हणून मागील ओळीमध्ये परिणामवादाचा दृष्टांत दिला दूध आणि दह्याचा. आणि परिणामवादामध्ये जरा गंमत, वेदांत शास्त्र सुद्धा जरासं बघितलं पाहिजे बरं काय. परिणामवादामध्ये कारणाचा नाश होतो आणि कार्य उत्पन्न होतं, बरोबर आहे. जसा दुधाचा नाश झाल्यानंतर दही उत्पन्न झालं. परिणामवादाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याचं कारण नष्ट होतं
आणि कार्य शिल्लक राहतं, दिसायला लागतं, तो परिणाम होत आहे. तसं जर उलटा विचार जर आपण करायला लागलो तर परमात्म्याचा नाश होऊन जग उत्पन्न झालं काय, हा शंका येऊ शकते ना, येऊ शकते. दूध संपवून गेलं, दुधाचा सगळा चेहरामोहरच बदलला, त्याचा सुगंध बदलला, त्याचा आकार बदलला. कदाचित ते काय झालं की वेगळ्या पद्धतीने पातळपणा होता, तो घट्टपणा झाला. हे सगळं त्याचं बदललं ना. तसं परमात्मा परिणामवादाचा विचार जर करायला लागलो तर परमात्मा जग उत्पन्न करतो आणि नाहीशा होतो की काय दुधासारखा, असा प्रश्न पडू शकतो. म्हणून हे दृष्टांत दिलेले आहे. बीजाचं वृक्ष तयार होतो आणि वृक्षाचा परत बीज तयार होतो. परमात्मा नाहीचा झाला नाही बघा. नाहीतर मागच्या छोट्याशा दृष्टांतानं आपण म्हणणार झालं परमात्मा नष्ट झाला, आता दुधाचं दही झालं, तसं दूध गेलं. तसं नाही. म्हणून तरूच्या उत्पत्तीपूर्वी म्हणजे झाडाच्या उत्पत्तीपूर्वी आणि शेवटी सुद्धा बीजच आहे. उत्पत्तीपूर्वी सुद्धा बीज आहे ही आधी सांगितला, आणि उत्पत्ती नंतर सुद्धा बीज त्या झाडामध्ये आहे. शेवट त्याच्यामध्ये शेवटी सुद्धा झाडामध्ये बीज असतं. शेवटची बीजाचीच निर्मिती होते. जेव्हा ते फुलून येतं, फुलं लागतात, फळं लागतात, आणि फळातून परत बीज पडतं आणि बीजातून परत वृक्ष निर्माण होतो. त्याप्रमाणे बीज आधी आणि अंती असा सत्याची सत्ता आहे, ही सिद्ध होतं आपोआप. म्हणजे सुरुवातीला उत्पत्तीच्या अगोदर बीज आहे आणि त्या बीजाच्या नाशानंतर झाड झालं, पण झाडाच्या नाशानंतर परत बीज आहे. हा जो सांगितलेला आहे त्या आधी आणि अंती सांगितलेलं आहे, सिद्ध होतं. त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीपूर्वी आणि नाशानंतर ब्रह्माची सत्ता असतेच, आहेच. जगाच्या उत्पत्तीपूर्वी सुद्धा ब्रह्म आहे आणि जगाच्या नाशानंतर सुद्धा ब्रह्म आहे. आणि ब्रह्माचा विस्तार म्हणजे हे चित्र विचित्र जग आहे. तैसे मज एक एकाचा विस्तारू ते हे जग, भांगारचे अलंकरू बीजची झाले तरू. या दोन गोष्टी फार दृष्टांत म्हणून नुसतं सोडण्यात अर्थ नाही बरं का. या दृष्टांतानं आपल्याला परमात्म्याची विश्व निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा अंदाज येतो. त्याच्यापेक्षा दुसऱ्याने दृष्टांत देऊन आणखीन त्याच्यामध्ये काय केलं बा, त्यापेक्षा सुवर्णाने अलंकाराचा दृष्टांत आणि त्यातून तिन्ही गोष्टी सिद्ध होतात. दूध आणि दह्यातून परिणामवाद सिद्ध होतो, म्हणजे आधी सिद्ध होतं. बीजातून बीजापासून झाड होतं, ह्यातून आधी आणि अंती हेच कळतं. पण अलंकाराचा बघा, अलंकार होण्यापूर्वी मध्ये आणि अंती सोनच असतं. अलंकार घडायपूर्वी सोनं होतं, अलंकार घडल्यानंतर सोनं होतं, अलंकार मोडल्यानंतर सोनच होतं. एक गोष्ट. दुसरा मुद्दा बघा, अलंकार सोन्यापेक्षा भिन्न नाही, तसा परमात्मा जगापासून भिन्न नाही. परमात्मा जगापूर्वी होता, जसं सोनं होतं. परमात्मा जगाच्या निर्मितीमध्ये आहे, म्हणजे अलंकारामध्ये आहे. सोन्याचे अलंकार झाले. समजा त्याने कोणी अलंकार मोडले म्हणजे जगाचा नाश झाला, सोनं शिल्लक राहिलं, तसं परमात्मा शिल्लक राहतो. काय सुंदर दृष्टांत आहेत बघा, आणि आपल्याला पटण्यासारखे आहेत आणि लक्षात येण्यासारखे आहेत. म्हणून अलंकार जे आहे ते सोन्यापेक्षा भिन्न नाही आहेत. म्हणून सोन्याचा विस्तार म्हणजेच अलंकार, भांगाराची अलंकारू. सोन्याचा विस्तार म्हणजेच अलंकार, परमात्म्याचा विस्तार म्हणजे सगळी जीवसृष्टी, विश्व जे दिसते आपल्याला जगातून ज्या अनुभवाला येतं ते हे सगळं आहे. तसं म्हणून जगाच्या उत्पत्ती स्थिती नाश काळात ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थ नाही. उत्पत्तीमध्ये ब्रह्म, स्थितीमध्ये ब्रह्म आणि अंती सुद्धा नाशात ब्रह्म आहे. म्हणून जगत अलंकाराप्रमाणे कल्पित असल्यामुळे ब्रह्माहून भिन्न नाही. जग जसं कल्पित आहे तसं अलंकार सुद्धा कल्पितच आहेत. कारण ज्याच्या त्याच्या व्यवस्थेनं ज्याच्या त्याच्या इच्छेनं जे तो बनवतोय. ते काय सगळी जर असे अंगठी काय किंवा आणखीन गळ्यातले जे दागिने करत असलंच काय बनवत नाही, प्रत्येकाला जे पाहिजे तसं बनतात. म्हणून ब्रह्माचा विस्तार म्हणजे हे जगत आहे. वास्तविक हा सुद्धा विचार केला तर परिणामवादाचा दृष्टांत आहे. कारण बीजापासून काय होतं, बुंदा, पानं, फुलं, फळं, पारंब्या, त्या झाडाची मुळं तयार होतात आणि शेवटी पुन्हा बीजातच जातात, बीजातच रूपांतर होतात.
माऊलींची एक ओवी फार सुंदर आहे बघा, मला वाटते 15व्या अध्यायामध्ये असेल. बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीज समाये. काय म्हणतात बघा, बीज मोडे झाड होये. बीज संपलं की त्याचं झाड होतं. झाड मोडलं झाड मोडे बीजी समाये. ऐशेनी कल्पकोटी जाये तरी जातीने नशी. अशी ती ओवी आहे. आपल्याला 2च तुकडे पुरेसे आहेत. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाये. ही जी आहे त्याप्रमाणे जगताची उत्पत्ती परमात्म्यापासून आणि जगताचा शेवटही परमात्म्यामध्येच आहे. जरी जग लीन झालं तर पोटात कुणाच्या जाणार, परमात्म्याच्याच. आणि जर ते उत्पन्न झालं तर त्याचा जन्म हा पोटातूनच म्हणजे परमात्म्यामधून होतोय. तुका म्हणे बीजे बीज दाखवले, पत्र पुष्प आले गेले वाया. फार सुंदर अभंग आहे. मागच्या वेळा आपण चिंतनात घेतला होता, परत एकदा आठवण करून देतो हा अभंग तुकोबांचा. क्षरला सागर गंगा ओही मिळे, अशी सुरुवात आहे त्या अभंगाची. वेदांतपर अभंग आहे, कोणी अभ्यासण्यासारखा अभंग आहे की उपाधीने युक्त झाल्यामुळे क्षरला सागर गंगा ओही मिळे. पुढे आहे आपणची खेळे आपणा माझी, पुढे आहे वर्णन आहे. त्यातला शेवटचा हा तुकडा आहे. तुका म्हणे बीजे बीज दाखवले, पत्र पुष्प आले गेले वाया. बीजानं बीजच दाखवलं, मधल्या उपाध्या मधली तू मधली तू वाव उपाधी. तुकोबाचा अभंग आहे, त्या अभंगामध्ये बघितलं पाहिजे आपण. बीजे बीज दाखवलं, मध्ये काय आलं, पानं आली, फळं आली, फुलं आली, आलेत आणि गेलीत. बीज गेलं काय नाही. झाड संपलं, बीज संपत नाही. म्हणजे उत्पत्तीपूर्वी झाडाच्या बीजच होतं. सोन्याला अलंकारापूर्वी सोनच होतं. जेव्हा झाड झालं त्यावेळी त्या झाडात सुद्धा बीज आहे. झाडात सुद्धा बीज असतं अव्यक्त रूपात. म्हणूनच ते म्हणतात मी अव्यक्ता जगत अव्यक्त मूर्तीना. या जगामध्ये मी आहे अव्यक्त रूपानं. झाडामध्ये जसं बीज दिसत नाही पण परिणाम त्याचे दिसतात, तसं इथं आहे. परमात्मा आपल्याला दिसत नाही म्हणून तुका म्हणे बीजे बीज दाखविले. एका बीजातून दुसरं बीज दाखवलं जातं. मधले जे पत्रपुष्प आले गेले वाया. तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी. दुसरा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. याचा सुरुवात मला माहिती नाही, मध्येच तुकडा आला लक्षात. तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी. तुकाराम महाराज कसं बोलतात बघा, माऊलींसारखंच बोलतात. माऊलींसारखं म्हणण्यात अर्थ नाही, ते एकच आहे सगळेजण. म्हणून सोनेच अलंकारवंत. उत्पत्ती त्याची सोन्यापासूनच होतं. त्याचं अस्तित्व हे आहे, ते आठवलं तर त्याचं सोनच होतं. म्हणजे सोन्यात काय बदल होत नाही. अलंकाराचे इकडे तिकडे आकार बदलतील. कधी त्याला आकाराला गोल असा आकार दिला तर तो आकार झाला, म्हणजे रूप त्याचं झालं. आणि त्याला अंगठी म्हटलं ते नाम झालं. नाम आणि रूपातच हे सगळं जगत सामावलेलं आहे. आणि ह्या जगामध्ये काय नाही, पण परमात्मा त्यामध्ये आहे. म्हणजे सोनं त्यामध्ये आहे म्हणून ती अंगठी स्थिर राहिली. सोनं काढून घ्या, अंगठी संपूर्ण जाईल. तसा जगातला परमात्मा जर आपण बाजूला गेला तर जगाची सत्ताच राहणार नाही. म्हणून वर्णन सुद्धा करताना चांगदेव वैशिष्ट्यामध्ये फार सुंदर होऊया. सोने सोनेपणा होणे न येताची झालेले. सोनं स्वतःचा होणेपणा न घालवता म्हणजे काढता, स्वतःचं अस्तित्व न घालता न येताची झालेले. म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व न घालवता अलंकाराला येतं. तेवी न वेचिता जग होणे अंगे जया. त्यामुळं जगाचा नाश तरी व्हायचा नाहीच. परमात्मा आपला नाश न होता जगाला प्रसवतो, जग तयार होतो, निर्मिती करतो. त्यामुळे दागिने ही फक्त कल्पना आहे. तसं जग हा केवळ ब्रह्म आहे. वास्तविक सगळीकडे परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय काही नाही. म्हणून अलंकार हा सोपाधिक विवर्त मानलेला आहे बरं का. म्हणजे परत आणि सांगितले बघा, त्यामध्ये सांगताना की विवर्तवाद काल आपण बघितला. विवर्तवाद आणि नंतर असणारा म्हणजे परिणामवाद, विवर्तवाद आणि तिसरा सांगितला तो कोणता, चौथा. म्हणजे 4 सांगितले बहुतेक त्यामध्ये. काल आपण चिंतन केलं होतं त्याचं. तर हा अजातवाद म्हणजे आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद आणि अजातवाद. आता इथं
अलंकार जो सोन्याचं सांगितलेलं आहे इथं पण विवर्तच आहे, पण विवर्त असताना अलंकाराची उपाधी धारण करून तो विवर्त दिसतो. विवर्त म्हणजे अध्यास, जे दिसायला नाही पाहिजे ते दिसतं पण त्याला अधिष्ठान असतं, त्याला विवर्त म्हणतात. दिसतंय वेगळंच, अधिष्ठान दिसत नाही, अध्यस्त दिसतं, त्याला विवर्त म्हणतात. जग दिसतं, जगदात्मा दिसत नाही. जगदीश्वर दिसत नाही तर नुसता जग, विश्व दिसतं, विश्वात्मा दिसत नाही, तसं त्याला विवर्त म्हणायचा. तर अलंकार हा सोन्याचा विवर्त आहे, पण सोपाधिक विवर्त आहे. सोपाधिक म्हणजे काय, तर त्यानं उपाधी धारण केलेली आहे अलंकाराची, म्हणून त्यामुळे अधिष्ठानाच्या मूळ स्वरूपात म्हणजे सोन्याच्या स्वरूपात बदल न होता अन्य रूपाने त्याची प्रतीती येते, त्याला सोपाधिक विवर्त म्हणतात. थोडंसं समजावून घेऊया बरं काय. मलाही जास्त सांगता येत नाही शास्त्र, आणि अवघड सांगण्यामध्ये अर्थ पण नाही खूप वेळा, कारण मुळात अवघडच असते ते, आणि अवघडातलं अवघड करून सांगणं हे फार सोपं आहे. आहे तसं सांगणं हे फार सोपं आहे, पण अवघड असलेलं सोपं करून सांगणं फार अवघड आहे. देवदेवकर महाराजांची व्याख्या करतात ते, मुळात परमार्थ आणि शास्त्र, पारमार्थिक शास्त्रच अवघड आहे. कितीच ती शास्त्र आहेत आणि त्याचा सगळ्यांचा जर वेध घ्यायचा म्हटला तरी किती आयुष्य यायला पाहिजे. त्यासाठी सारखं काय म्हणतात ते ब्रह्मराक्षस डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे सारखं काय व्हायला पाहिजे, पंडित म्हणून जन्माला यायला पाहिजे, बाकी काही करायचं नाही, घ्यायचं काहीच नाही. तर याच्यामध्ये खोलात जायचं नाही, याला सोपाधिक विवर्त अगोदर समजून घेतला पाहिजे. काही ओव्या समजण्यासाठी आरंभवाद, विवर्तवाद, आरंभवाद, विवर्तवाद, नंतर सांगितलेला परिणामवाद आणि अजातवाद, हे वाद थोडेसे समजून नुसते घ्यायचे, त्या खोलामध्ये जायचं नाही. तर याला सोपाधिक विवर्त म्हणतात, कारण अधिष्ठानाच्या मूळ स्वरूपात बदल होत नाही, म्हणून सोने अलंकार हा सोपाधिक विवर्त आहे, बदल होत नाही. बरेच वेळा होते काय बघा, झाड बघताना बीज दिसते काय, नाही दिसत, परंतु अलंकार बघताना सोने दिसते का नाही, दिसतं, म्हणून सोपाधिक विवर्त आहे. म्हणून त्याची व्याख्या कशी केली बघा, अधिष्ठानाच्या मूळ स्वरूपात बदल न होता अन्य रूपाने प्रतीतीला येणे याला सोपाधिक विवर्त म्हणतात. जसा रज्जूवर सर्प भासण्यासाठी कोणती उपाधी लागत नाही, मात्र कसली उपाधी असते सांगा, आहे तिथं दोरी आहे, दोरी आहे, पण कोणतीही उपाधी लागत नाही, त्याचा हा रज्जूवरला निरुपाधिक विवर्त आहे, कारण मूळ अधिष्ठान दिसतच नाही. दोरी दिसते का, तिथं सोनं दिसतंय अलंकार असून सुद्धा, आणि रज्जू स्वरूपामध्ये दोरी दिसत नाही, म्हणून तरी तिथं विवर्त होतो. आणि ह्या दोन्हीचा विचार ह्या एकाच ओवीमधून माऊलीने केलेला आहे. किती सुंदर उच्च दर्जाचे तिन्ही दृष्टांत आहेत बघा. दुधाचं दही होणं, बीजापासून वृक्ष तयार होणं, आणि तिसरा आहे सोन्यापासून अलंकार तयार होणं. या सगळ्यांचा विचार आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद, अजातवादाकडे आपण हळूहळू जातो. तो कल्पनावादच आहे मागचा सांगितलेला आहे. माझे विस्तारलेपणाची नावे हे जगची नोही आगवे, जैसे दूध मुराले स्वावे तरी तेची दही, का बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. फार सुंदर विवेचन करायला लागलेले आहेत. आपल्यालाही गंमत वाटते, ऐकताना मस्त वाटतं. मी पण ऐकत बसलेलो आहे तुमच्याबरोबर, मजा आहे. काय जास्त खोलात शास्त्रात नसेल तर आपल्याला देव समजून घ्यायची प्रक्रिया माऊली सांगतात, म्हणून माऊलींनी मोठं शास्त्र मांडलं असतं, मग कुणाला ज्ञानेश्वरी कळली नसती. वृत्ती प्रभाकर सारखे बोजड ग्रंथ आहेत ना, लक्षात येत नाही. पंचदशी जराशी कठीण वाटते, आचार्यांचं चिंतन कठीण वाटतं, आहेत ते पण समजावून देणारे मोठे लोक आहेत, त्यामुळे ते सोपं करणारे पण आहेत. परंतु माऊलींची भाषा ही आईची भाषा आहे, त्यामुळे सोपं 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 अगदी बारीक करून आपल्या तोंडात घालतात. यावर असणारं जे विवंचन आहे 65व्या ओवीवरती, ते खंडारकर महाराजांच्या याच्यामध्ये जवळजवळ पानभर, अर्ध पान भरून दिलेलं आहे, वाचण्यासारखं आहे. आपण घरी वाचावती अशी एक विनंती करतो. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी.